friends, welcome to my Noble classes, and today is the next lecture for standard 9. We have already started the first lesson, and today is the topic for equation for velocity and time. आजच्या लेक्चरमध्ये इक्वेशन फॉर वेलॉसिटी अँड टाइम म्हणजे वेलॉसिटी आणि टाइमसाठी काय इक्वेशन असणार आहे ते आपण आज शिकणार आहोत. नाव इक्वेशन फॉर वेलॉसिटी अँड टाइम, for that we have to consider one graph. ओके, वेलॉसिटी अँड टाइम जर आपल्याला इक्वेशन ऑब्टेन करायचं असेल तर त्यासाठी अगोदर आपल्याला एक ग्राफ काढायचा. ग्राफ जो आहे तो सिंपल काढायचा आहे, म्हणजे त्याला ग्राफ पेपर वगैरे काही नाही घेतला तरी चालेल. ओके, 9th स्टँडर्डमध्ये आहात, ह्याचा अर्थ ग्राफ काय असतो, कसा प्लॉट केला जातो ह्याची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असेल. ग्राफमध्ये काय असतं, दोन ॲक्सिस असतात. एक जी हॉरिझॉन्टल लाईन असते त्याला म्हणतात एक्स ॲक्सिस. ओके, इट इज कॉल्ड ॲज एक्स ॲक्सिस. आणि जी वर्टिकल लाईन असते त्याला म्हणतात वाय ॲक्सिस. ओके, एवढं नॉर्मल तुम्हाला माहिती असेल, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस. आता ज्या वेळेस आपण वेलॉसिटी आणि टाईम ह्यासाठी ॲक्सिस काढणार आहोत त्यावेळेस एक्स ॲक्सिसवर जे आहे ते टाईम प्लॉट करायचं. काय प्लॉट करायचं आहे, टाइम. ऑन द एक्स ॲक्सिस वी हॅव टू प्लॉट टाइम अँड ऑन द वाय ॲक्सिस वी हॅव टू प्लॉट वेलॉसिटी. ओके, ऑन द वाय ॲक्सिस वी आर गोइंग टू प्लॉट वेलॉसिटी. एक्स ॲक्सिसवर टाइम, वाय ॲक्सिसवर वेलॉसिटी आपण प्लॉट करणार आहोत. नाव वन ऑब्जेक्ट इज देअर. ओके, एक ऑब्जेक्ट जो आहे तो कन्सिडर करायचा आहे. तो ऑब्जेक्ट जो आहे तो ह्या ठिकाणापासून ह्या ठिकाणापर्यंत ट्रॅव्हल करतो. ओके, तो ऑब्जेक्ट काय करतो, ह्या ठिकाणापासून ह्या ठिकाणापर्यंत असा ट्रॅव्हल करतो. इथून जे आहे ते इथपर्यंत ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, आता इथून ह्याला मी नाव दिलं ई, ह्या पॉईंटला मी नाव देते ई, ह्या पॉईंटला मी नाव दिलं ओ. ओके, आता तो ऑब्जेक्ट काय होणार आहे, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल करणार. ठीक आहे, तो ऑब्जेक्ट काय करतो, ह्या पॉईंट ओ पासून ह्या पॉईंट डी पर्यंत ट्रॅव्हल करतो. ट्रॅव्हल केल्यानंतर काय होईल, हा ऑब्जेक्ट जो आहे तो असा पुढं 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 जाणार. ग्राफ असा का आला, ॲज द टाइम increases velocity also increases. That means when time is increasing constantly, velocity is also increasing. ज्या वेळेस वेळ वाढतो, जसं जसं वाढत जातो तशी जी वेलॉसिटी आहे ती सुद्धा वाढत जाते. म्हणजे जशी ती वाढते, जर आपण ती ग्राफवर प्लॉट केलं तर अशी स्ट्रेट लाईन आपल्याला ऑब्टेन होते. ओके, वी आर गोइंग टू ऑब्टेन दिस स्ट्रेट लाईन. नाव ह्या पॉईंटला मी नाव देते बी. ओके, ह्या पॉईंटला मी काय नाव दिलं, बी. नाव ह्या पॉईंटला मी नाव दिलं ओ, ह्याला डी, इथं ई, इथं बी. ओके, आता इथून माझं जे आहे तो ऑब्जेक्ट सुरू होतो. मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की वेलॉसिटीचे दोन टाईप्स असतात. एक असतो व्ही, स्मॉल व्ही, आणि एक असतो स्मॉल यू. ओके, इनिशियल वेलॉसिटी म्हणजे काय, ज्या ठिकाणावरून ती गोष्ट, तो जो ऑब्जेक्ट आहे तो सुरू होतो, त्याची स्टार्टिंगची जी वेलॉसिटी असते त्याला म्हणतात इनिशियल वेलॉसिटी. सो ह्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट जो आहे तो सुरू होणार आहे. सो ही झाली त्याची स्टार्टिंग वेलॉसिटी विच इज गिवन बाय द फॉर्म्युला यू. ओके, आणि हा पॉईंट कुठे जातो, इथं बी. इथे जाऊन तो जो ऑब्जेक्ट आहे तो थांबणार आहे. म्हणजे ह्या लाईनला मी असं इथं स्मॉल व्ही असं लिहिलं. ओके, स्मॉल व्ही अँड स्मॉल यू. इथं स्मॉल व्ही का लिहिलं, ही जी असणार आहे त्याला लाईन पॅरलल काढून मी इथं स्मॉल व्ही लिहिलं, जी असणार आहे त्याची फायनल वेलॉसिटी. ह्या पॉईंटला मी नाव दिलं सी. ओके, ओ, डी, सी, बी आणि ई हे पॉईंट्स झाले. नाव वी नो द फॉर्म्युला फॉर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन टाइम. ओके, टाइम जो आहे तो मी घेते स्मॉल टी. तो काय घेणार आहे मी, स्मॉल टी. ठीक आहे, नाव वेलॉसिटी. वेलॉसिटीचा मी फॉर्म्युला सांगितला
होता काय असतो v मायनस यू अपॉन टी. v मायनस यू अपॉन टी काय आलं v म्हणजे काय फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम टेकन. ओके हे झालं ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. ओके इथपर्यंत समजतंय ठीक आहे. ना ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वेलोसिटी अपॉन टाइम. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू v मायनस यू अपॉन टी. आता ह्याच्या पुढे आपण काय करणार आहोत ह्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ते सबस्टिट्यूट करणार. v म्हणजे काय इथं माझा v आहे बरोबर. आता v म्हणजे ऑब्जेक्ट कुठून सुरू झालाय ह्या पॉईंट पासून बरोबर. ऑब्जेक्ट इथून सुरू झालाय असा इथपर्यंत आला इथून मग पुढे गेला बरोबर. म्हणजे ह्या v ला मी नाव काय देणार ओ सी. ठीक आहे. सो इट विल बी ओ सी त्याला ब्रॅकेट टाकायचा मायनस यू. यू म्हणजे काय इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी कुठे आहे त्याची डी पर्यंत. सो डी ला काय नाव असणार आहे मग ओडी. ओडी अपॉन टी. टी काय आहे टाइम. काय त्याचं नाव ओई किंवा आपण तात्पुरतं आता टी लिहिलं तरी चालेल. ओके नाव सी acceleration. what we got the formula acceleration is equal to OC minus OD upon T. हा भेटला आपल्याला फॉर्म्युला. नाव सी OC मायनस OD. हा जो OC आहे ह्या OC मधून ज्या वेळेस आपण हा OD सबट्रॅक्ट करणार आहे घालवणार आहे then what will remain C. if you subtract OC minus OD आपल्याला फक्त हा भाग मिळणार बरोबर आहे ना. ही मोठी लेंथ आहे ह्याच्यामधून जर मी एवढा भाग कट केला तर काय होतं एवढंच. सो व्हॉट विल रिमेन ओनली सी डी. सी डी अपॉन टी. समजतंय का मी काय सांगते ते सी डी अपॉन टी. फॉर्म्युला काय भेटला आपल्याला ॲक्सेलरेशन इज इक्वल टू सी डी अपॉन टी. ओके आता आपण काय करू कॅपिटल लेटर्स साईडला ठेवू स्मॉल लेटर्स एका बाजूला. सो फॉर्म्युला काय भेटणार आपल्याला सी डी इज इक्वल टू हा टी जो आहे तो इथं डिनॉमिनेटरला ज्यावेळेस आपण शिफ्ट करणार आहोत इज इक्वल टूच्या ह्या बाजूला त्यावेळेस तो कशाला जाणार आहे लवकर सांगायचं कशाला जाणार आहे तो व्हेरी गुड मल्टिप्लिकेशन. सो सी डी इज इक्वल टू ए मल्टिप्लाइड बाय टी दॅट इज ए टी. ओके याला इक्वेशन नंबर 1 असं नाव द्यायचं. ठीक आहे. आय होप तुम्हाला या कन्सेप्ट समजत असतील मी काय शिकवते. सी डी इज इक्वल टू ए टी. ओके हे व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं. माझ्याकडे जागा नाही म्हणून मी बोर्ड रब करणार. सो सी आपल्याला एक इक्वेशन भेटलं दॅट इज सी डी इज इक्वल टू ए टी. ओके मी इक्वेशन इथे लिहिते सी डी इज इक्वल टू ए टी. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके now what we are going to do we are going to do one construction. एक कन्स्ट्रक्शन करणार आहोत. कन्स्ट्रक्शन असं असणार आहे की ही जी एक्स ॲक्सिस आहे ह्या एक्स ॲक्सिसला पॅरलल आपण एक लाईन ड्रॉ करणार. ओके ह्या एक्स ॲक्सिसला आपण एक पॅरलल अशी लाईन ड्रॉ. ठीक आहे. आणि ह्या वाय ॲक्सिसला आपण अजून एक ह्या पॉईंट बी पासून एक अशी लाईन ड्रॉ. ठीक आहे. आता ज्या ठिकाणी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मीट करतात दॅट पॉईंट वी विल राईट इट डाऊन ॲज ए. ओके दॅट पॉईंट विच इज देअर वी विल राईट इट डाऊन ॲज ए. बरोबर. सो नाव ह्या कन्स्ट्रक्शननुसार आपल्याला काय कळलं की ओ ई मी ह्याला बॉक्स करते. ओ ई इज इक्वल टू ओ ई कशाशी इक्वल असणार आहे डी एची कशाची किंवा ए डीची. ओके ओ ईची जी व्हॅल्यू असणार आहे ती सारखी कशाशी असणार आहे डी ए सोबत. ओके सिमिलरली ओ सी विल बी सिमिलर टू ई बी और यू कैन से बी ई. ओके नाउ सी डी will be equal to a b. okay इथपर्यंत समजते. now observe this graph.
ह्या बाजूचं कन्स्ट्रक्शन आपण केलं. आता दुसरी बाजू बघायची, ही जी आपण कन्स्ट्रक्शन केलं, हे कन्स्ट्रक्शन कशासाठी केलं आहे? फॉर्म्युला ऑब्टेन करायसाठी. नाव इफ यू सी BE, ओके, BE इज फॉर्म्ड हाऊ. BE जो आहे तो तयार कसा झाला आहे? तर दोन कॉम्बिनेशन. BE तयार कसा होतो? ज्या वेळेस आपण AB प्लस AE ॲड करतो त्यावेळेस काय तयार होणार आहे आपला? BE. सो BE इज इक्वल टू AB प्लस AE. ओके, BE इज इक्वल टू AB प्लस AE. नाव सी, आता BE काय आहे आपली? काय असणार आहे BE? वेलॉसिटी. वेलॉसिटी काय असणार आहे? ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपला पार्टिकल जो काय करतो मूव्ह करतो. बीला आपण काय सांगितलं होतं? वेलॉसिटी ती फायनल वेलॉसिटी. सो BE विल बी व्हॉट? B इज इक्वल टू AB. आता AB आपण कशाशी इक्वल केला? ABची आपण काय व्हॅल्यू लिहिली आहे का काहीच? तर नाही. वी हॅव नॉट रिटन एनी व्हॅल्यू ऑफ AB. सो AB इज इक्वल टू व्हॉट? CD. सो ABच्या जागी आपण काय लिहू शकतो? जर AB आणि CD जर सारखे असतील तर आपण ABच्या जागी काय लिहू शकतो? CD. सो CD प्लस AE. नाव वेअर इज माय AE. AE जो आहे तो कशाशी इक्वल असणार आहे? तर OD. ओके, सो V इज इक्वल टू CD प्लस OD. इथपर्यंत क्लिअर? नाव सी, V इज इक्वल टू CD. CDची व्हॅल्यू आपण काय ऑब्टेन केली? इक्वेशन नंबर 1 मध्ये काय केली? इथे वी हॅव ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ CD ॲज 80. ओके, प्लस OD. ओके, ODची व्हॅल्यू काय आहे? काय? U. सो V इज इक्वल टू 80 प्लस U. हे आपण ह्या बाजूला सुद्धा लिहू शकतो. दॅट इज U प्लस 80. दिस इज इक्वेशन. दिस इज, यू हॅव टू राईट दिस. दिस इज इक्वेशन ऑफ मोशन. हे काय झालं? फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. इथं मी फर्स्ट लिहिते. ओके, दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. V इज इक्वल टू U प्लस 80. ह्याच्यामध्ये आपण कशाचं रिलेशन दिलं आहे? वेलॉसिटी अँड टाईम. ओके, हे इक्वेशन एक्झामला विचारतो. V इज इक्वल टू U प्लस 80 किंवा ह्याच्यावर एखादा न्यूमरिकल असतो की आपल्याला 2-3 व्हॅल्यूज दिले जातात आणि एखादी गोष्ट काढायला सांगतात. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थितपणे समजल्या असतील. नसेल समजल्या तर व्हिडिओ परत एकदा सुरुवातीपासून बघा जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट्स आहेत त्या कळणार आहेत.